मोर्शी येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समितीची कार्यकारिणी बैठक संपन्न। गोरगरीब आणि गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार आणि शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने मोर्शी येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समितीची विशेष कार्यकारिणी बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली। या बैठकीला जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला। बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला। तसेच दुर्गम आणि ग्रामीण भागातील रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी आणि इतर शासकीय आरोग्य योजना कशाप्रकारे प्रभावीपणे पोहोचवता येतील यावर सविस्तर चर्चा करताना विदर्भाध्यक्ष प्रवीणजी शर्मा यांनी सांगितले की शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आजवर हजारो रुग्णांना जीवदान मिळाले असून आगामी काळात मोर्शी आणि संपूर्ण जिल्ह्यातील शेवट घटकापर्यंत ही मदत पोहोचवण्यासाठी कार्यकारिणी कटिबद्ध राहील। या बैठकीचे मुख्य आकर्षक म्हणजे मोर्शी शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते होते। अनेक नागरिकांनी आपल्या भागातील आरोग्याशी संबंधित समस्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या, ज्यावर त्वरित सकारात्मक पाऊले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले। भाऊसाहेबजी, आज अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्या संस्थेनुसार आढावा बैठक आणि कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे। हे नेमकी कशासाठी काय सांगू शकता? या अमरावती जिल्ह्यामध्ये जी आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण की अमरावती जिल्ह्यामध्ये जे ग्रामीण भाग आहे आणि जे ग्रामीण भागामध्ये ज्यांना आजही जे काही अशिक्षित लोक आहेत त्यांना माहिती नाही की कोणती योजनेमध्ये कुठे कोणती रुग्णसेवा मोफत भेटतात, त्या हिशोबाने आज इथे कार्यकारिणी जाहीर करून आम्ही सर्व मार्गदर्शन केलं। संपूर्ण विदर्भातील आणि किती जिल्ह्यामध्ये आता आपली कार्यकारिणी झाली आहे? आपले पूर्ण 11 जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये 11 जिल्हे येतात। 11 जिल्ह्यामध्ये पूर्ण कार्यकारिणी झालेली आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मंगेशजी चुटे साहेबांकडून एकदम स्ट्रिक्टली आदेश आहे की जे रुग्णसेवेसाठी जे पदाधिकारीला जोडत आहोत आपण आणि तो काम करणार आणि काम नाही केलं तर लगेच त्यांना बाहेर करणार, कारण की रुग्णसेवा ही सर्वात जगात मोठी सेवा आहे। तर साहेबांच्या आदेशाने हे मी सर्व प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकारिणीला भेटत आहोत। कुठे काय प्रॉब्लेम आहे, कुठे काय कार्यकारिणीची कमी जास्त असेल त्यांना पाठपुरावा करून आपण समोर मोठे करण्याचं बळकट करत आहोत। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे नेमके कोणकोणते कार्य राहतील असे? शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामध्ये आपल्याला माहिती असेल की ह्या वैद्यकीय मदत कक्ष म्हणजे जे गोरगरीब गरजू असतात आणि जे खास करून म्हणजे जे लहान बच्चू असतात त्यांना जन्मापासून हृदयामध्ये छिद्र असतात, तर आता त्यांचे हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन गेलात तर 20 ते 25 लाख रुपये लागतात। आणि तीच योजना आपल्याला माहिती असेल की आपले माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ठाण्यामध्ये साहेबांनी विदाऊट शुल्क हॉस्पिटल उघडलेलं आहे आईसाहेबांच्या नावाने। तर असं जे योजनेमध्ये बसतात आणि लोकांना माहिती नाही, तर त्याच्यावरती आम्ही काम करतो की कुठे तुम्हाला साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मोफत उपचार भेटणार। आणि तसंच दर महिन्याला आपल्या टेंबी नाकेला मुंबईला जे दिव्यांग असतात त्यांना कोणाचे हातपाय कट झाले असेल, कोणी पॅरालिसिस असेल, कोणी पोलिओग्रस्त असेल, तर त्यांना पूर्ण साहित्य पण मोफत वाटप होतात। आणि विदर्भ कार्यालय जे धनतुली नागपूरला आहे तिथे पण आपण ही योजना सुरू केलेली आहे। आणि 60 वर्षाच्या वर आहेत तर त्यांना छडी, वॉकर, खाण्याचे यंत्र हे सर्व शासनाकडून आपण मोफत मिळवून देत आहोत। ही सर्व उपक्रम डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे। जनतेने आपल्या मदत कक्षाला कशा पद्धतीने संपर्क साधावा, काय सांगाल? हे आपण महत्त्वाची गोष्ट सांगितली तर संपर्क तो असं होणार आहे की आपण प्रेस आणि मीडिया आम्ही पण आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आज जी नियुक्ती आपली झालेली आहे, आपल्याला जे नियुक्ती लेटर दिलेले आहे त्याची आपण एक फोटो काढावी। म्हणजे जिथे आता समजा अमरावती जिल्ह्यामध्ये 20 न्यूजपेपर असेल, काही मीडिया असेल, तर तिथे त्याहून तुमच्या नियुक्ती लेटर आणि पासपोर्ट साईज फोटो द्या आणि तिथे अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून जसं आता नियुक्ती झालेली आहे तर आपलं नाव आणि ते तिथे देतील, कॉन्टॅक्ट नंबर देतील, तर ते जेणेकरून पेपर आणि मीडियाच्या माध्यमातून ते सर्व माहिती पडेल। आपल्या जे वैद्यकीय मदत कक्ष याचा काही टोल फ्री क्रमांक वगैरे आहे का? काही टोल फ्री क्रमांक आता आपल्याला माहिती असेल की मधात माननीय मंगेश चुटे साहेबांनी टोल फ्री क्रमांक मुख्यमंत्री कार्यालयाशी टाईप केलं होतं। आता समोरच्या आठवड्यामध्ये आपलं एकनाथ शिंदे साहेबांच्या वैद्यकीय मदत कक्ष टोल फ्री नंबर आता जाहीर होणार आहे आणि मी पूर्ण आपल्या माध्यमातून प्रेस आणि मीडियाच्या माध्यमातून तो आपण टोल फ्री नंबर म्हणजे हेड ऑफिस मुंबईसाठी आणि मुंबईकडून ते फोन, जसं आता एक उदाहरण सांगतो मी
की आता काही असलं तर मंत्रालयामध्ये फोन केला तर आमच्या विदर्भ कार्यालयाला फोन येतात, अमुक अमुक जिल्ह्यामध्ये अमुक अमुक असं पेशंट आहे, अमुक अमुक ठिकाणी आहे, यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही साधा. ते आम्ही समजा अमरावतीचं असलं अमरावतीला फोन करतो, गडचिरोलीला करतो आणि त्यांना लगेच ही सुविधा उपलब्ध करून देतो. आपल्या विदर्भातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आपलं काय आव्हान राहील? बस जनतेला माझं हेच आव्हान आहे की ही रुग्णसेवा खरी सेवा आणि ईश्वर सेवा आहे. कारण की हा काही राजकारणीचा पाठ नाही आणि हे सर्व जनसामान्य लोकांसाठी ही सेवा आहे. आणि हे सेवेला आपण सर्वांनी असं नाही की आज समजा आमच्या अमरावती जिल्हा प्रमुखकडे आलं आणि आपली एक सेवा घेऊन घेतली आणि त्याच्यानंतर नाही, तर आम्ही एक म्हणजे सर्वांना सांगतो की आज तुम्हाला मदत भेटली, तुम्ही पण 2-4 लोकांना मदत करा. हे असं रुग्णसेवा एक मोठी सेवा म्हणून लोकांपर्यंत जाईल आणि लोकांना मदत भेटेल.